तर आपण आता चाललो आहे साईनगर शिर्डी ह्या ट्रेनने पुण्याला. आपण आधीच तिकीट बुक केले होते. सगळे मित्रमंडळी परिवार चाललो आहे. आपण दर्शन करतो आहे. छोटं मोठं दर्शन आहे पण मजा येईल. कारण की भरपूर दिवसानंतर आमचे म्हणजे भरपूर दिवस झालं प्लॅन चालू होता की शेगावला जायचं, पुण्याला जायचं. पण त्यात आता शेगावचा प्लॅन राहिला आहे पण पुण्याचा प्लॅन सक्सेस चालला आहे. आता आम्ही निघालो सगळे. म्हटलं या ट्रेनने चाललो आपण. ट्रेन पाहू शकता. येतानाच आम्हाला काही फिक्स नाही कसा टायमिंग होतो काय होतं त्याप्रमाणे आम्ही रिटर्न निघणार. पण हां उद्याच सकाळी निघणार आहे आम्ही. सॉरी उद्या संध्याकाळपर्यंत निघणार आम्ही. म्हणजे उद्या आम्ही मुंबईला परत जाऊ. चला बघू आपण कसं होतं आहे. मजा येईल. आलो ले लो कांदे ले लो. आपल्याला ट्रेन भेटली आहे. सगळे ट्रेनमध्ये बसलो. हे काय चाललंय? नीलपेंट काढते खराब झाली आहे. नीलपेंट काढते खराब झाली. वा वा. ही आमची 24 तास फोनवर बोलणारी 24 तास. हां आणि आपला पबजी किंग दीपक आपल्यावर आहे. आणि प्रगती, सोनाली, काकी हाय करा. आणि आपलं रोजचं कार्ट आणि रोई. चला आम्ही चाललोय. आणि मी कोण आहे सांग. मी दाद्या. ह्या व्यक्तीला बघा ऐन टायमिंगला प्लॅन कॅन्सल केला आहे व्यक्तीने. येत नाही. हाय कर हाय कर. आणि घरी झोपली आहे. कळतंय का. आम्ही सगळं आलो. मग सगळे आलो. सगळे फिरायला चाललं आणि इथं नखरे चालू आहेत. घरी मस्त मध्ये आराम करते. आमच्या ग्रुपमधला कोण ना कोण कॅन्सल होत होता टायमिंगला. चला 4:06 हा आणि आपण पोचलोय पुणे स्टेशनला. 10 मिनटं ट्रेन लेट आहे. नो प्रॉब्लेम. तसं आपल्याला काही इश्यू नाही आहे. मस्तमध्ये पोचलो आहे. सुखरूप प्रवास झाला आहे. आता आपण चालू थोडा चहा वगैरे पिऊन मग दर्शनाला. एकदा बा टाईमपास बघा ना. मजा नहीं आ रहा है. चला सकाळची वेळ आहे. चहा नाही असं नाही. खरं तर चहा बंद आहे माझा पण गरजेचं आहे. हे आपलं पुणे स्टेशन आहे. महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे का तुम्हाला. पुणे स्टेशनला येताना नाश्ता करून घरी येतं बाई. मी खूप वेळ आलो इथं पुणे स्टेशनला. नाश्ता थर्ड क्लास भेटतो. थर्ड क्लास नाश्ता भेटतो. कधी नाश्ता करायला इथं यायचं नाही. चहा प्या. हा इथं आहे चहा ठीकठाक आहे. चहा पिऊ शकतो. नंतर पुढे कुठे तर नाश्ता करून घ्या तुम्ही. काही इश्यू नाही. पुणे स्टेशनवरून निघालो आणि सरळ आम्ही आता 2.3 किलोमीटर काहीतरी आहे इथून दगडूशेठ हलवाई गणपती. आम्ही तेच करतो. वॉक वॉक. सकाळी वॉक करणं मस्त असतं ना यार. आम्ही वॉक करत आता चाललो सरळ. पहिलं बाप्पाचं दर्शन घेऊ. 6 वाजता काहीतरी चालू होतं. हां 6 वाजता मंदिर चालू होतं. आणि दर्शन घेऊ. नाश्ता वगैरे बघू. ओय भाऊ होता. भाऊ कोणाचा भाऊ. चला छान वाटतंय. गणपतीचेच मंदिर आहे. आणि थंडी आहे यार. सकाळची कसली थंडी वाजते. येताना ट्रेनमध्ये भाई असते थंडी. पण झोप नाही लागली मला. शपथ चांगलं झोप नाही लागली. एवढी खतरनाक थंडी होती. त्रास आहे खोकल्याचा. काय नाही करू शकत. ॲडजस्ट करा थोडंसं. नमस्कार मित्रांनो. एक क्विक अपडेट आहे. आता फ्रेश झालो. नाश्ता वगैरे झाला. आणि जिथे मी फ्रेश झालो तिथेच जवळ कसबा गणपती पेठ आहे ना. तिथला कसबा गणपतीचं मंदिर आहे. तुम्ही ते पाहू शकता. आणि ते मारुतीचं मंदिर आहे.
तर आता आपलं कसबा पेठ गणपतीचं दर्शन झालं आहे. जे आपलं पुण्यातलं मानाचा गणपती आहे, पहिल्या मानाचा गणपती आहे. तिथं आपलं दर्शन झालं आहे. इथून आपण छान दर्शन झालं. आणि तुम्हाला क्लिप टाकलं मागे मी, हां पण क्लिपमध्ये वाईड अँगल असल्यामुळे प्रॉपर गणपतीचं दर्शन नाही होणार. तर मी एक साईडला फोटो टाकेल तिथेच, दर्शन करून घ्या सगळ्यांनी. आणि इथून आम्ही आता निघालो आहे दगडूशेठला. दगडूशेठचं दर्शन आय थिंक आतून व्हिडिओ भेटेल नाही भेटेल, पण फोटो टाकेल मी. काय कशा बघतात बघा, झाला चिडवतात मला. लड्डू हे 2-2 लड्डू खाल्ले झाले. मग प्रसाद पण ढापायची एक पद्धत असते, झाले 2-2 ढापलेत. दोनदा दर्शन घेतलं, दोनदा दर्शन घेतलं म्हणून 2 ढापले. वा किती भारी ना. हा हिने हर्षू नाही हर्षू डाएटवर आहे ना, त्याच्यामुळे नाही. भाई यहाँ पे क्या हो रहा है भाई, यहाँ पे क्या हो रहा भाई. पुण्यात आल्यावर स्वर्ग सुख जे असतं ना, ते हे कशामध्ये घ्यायचं आहे? दगडूशेठ गणपती. आता मागे गाड्या येत आहेत, प्लीज एक फोटो क्लिक करा आणि पुढे चला. दर्शन करा पाहिजे. वाव. म्हणजे दरवर्षी जेव्हा वारीला येतो तेव्हा दर्शन करून जातो, पण बाहेरून दर्शन होतं, नेहमी बाहेरून दर्शन होतं. आज पहिल्यांदा योग आला आहे आतून दर्शन करण्याचा. ओहो, जो फील आहे ना नाही सांगू शकत. एक पॉझिटिव्ह एनर्जी फील होतं ना यार. बघा ना यार, वाव. माझ्या स्माईलवरून समजा असेल की किती खुश आहे मी. दगडूशेठांचं दर्शन झालं, एक नंबर यार, मस्त वाटतं, खूप मस्त वाटतं. आता एक दर्शन झालं दगडूशेठाचं. आता बघू, इथे एक तांबडी जोगेश्वरी म्हणून पण मंदिर आहे, ते दर्शन करून अजून पुढच्या जागी जाऊ. प्रत्येक जण खुश आहे, मस्त वाटतं. हां, आणि एक आहे की ह्याच्यामध्ये झूमचा ऑप्शन आहे, त्याच्यामुळे मी एक मोबाईलमध्ये व्हिडिओ काढले, म्हणजे प्रॉपर तुम्हाला दर्शन भेटेल. ते तुम्ही पाहू शकता. मी पुढे व्हिडिओ टाकतो याच्यानंतरच. ओके. भाई दगडूशेठचं दर्शन घेऊन त्या गेलो तर आम्ही सरळ पुढे आलो. आणि इथे ना 2 असे नंदी बैल घेऊन माणसं उभे आहेत, भविष्य वगैरे सांगतात, हे करतात आणि पैसे मागतात. तर कृपया करून अशा गोष्टींना बळी पडू नये. आपलं भाग्य देवाने लिहून ठेवलं आहे, त्यामुळे त्या गोष्टींवर विश्वास ठेवू नये, देवावर विश्वास ठेवा. छानपणे देवांचं दर्शन करा, प्रसन्न गोष्टीने जा घरी. काही गरज नाही, पण या गोष्टींना बळी पडू नका. सरळ सांगतो. ग्रामदेवता श्री तांबडी जोगेश्वरी मंदिरात आम्ही दर्शन घ्यायला इथं. तर विचारलं मी, परमिशन आहे इथे फोटो आणि व्हिडिओसाठी. चला, खूप जुनं मंदिर आहे, पाहायला भेटेल तुम्हाला. इथून एंट्री आहे. मित्रांनो, आपलं पहिलं दर्शन झालं आहे कसबा पेठ गणपती. त्याच्यानंतर आपण दगडूशेठ महाराजांचं दर्शन घेतलं. आणि त्याच्यानंतर तिसरं जे स्थान होतं आपलं तांबडी जोगेश्वरी माता मंदिर, तिकडे दर्शन झालं आहे. खूप छान दर्शन झालं आहे. मग आय थिंक 1 तासामध्ये आमचे सर्व दर्शन झाले आहेत. आता काय करावं तर बाकीच्या गोष्टी जिथे आम्ही जाणार आहे त्या हार्डली 9 o'clockला चालवणार. सो आम्ही थोडा टाईमपास करून मग तिकडे जाणार. आणि ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी बघायला भेटतील ज्या जवळजवळ आहेत म्हणजे पुण्याच्या. तर आम्ही ट्राय करणार आहे मॅक्झिमम गोष्टी कवर करण्याच्या. तर एक तुम्हाला हिंट देऊन ठेवतो, ह्याच्या पुढे आम्ही एक लाल महल, नानाचा वाडा आणि अजून कुठलं शनिवार वाडा एक आहे. सो ह्या 3 गोष्टी आम्ही करणार आहोत. त्याच्यानंतर एक सारस बाग आणि चालू आहे. जर पर्वती जर आम्हाला भेटलं तर पर्वती जाणार आहे. आणि इथूनच जवळ आहे आपलं जे काय बोलतात त्याला प्रत्येक गल्लीबोळात पण झाले ना, भरपूर मंदिर आहे. नवीन मंदिर कुठं आहे यावर्षी?
लाल महलमध्ये आलो होतो. 9 वाजता चालू होणार आहे असं कळालं, म्हणजे ऑनलाईन कळालं होतं. परंतु नोटीस वाचा. सर्व नागरिकांना आणि पर्यटकांना सूचित करण्यात आहे की लाल महलमध्ये सध्या रंगरंगोटीचे म्हणजे पेंट वर्क चालू आहे, त्याच्यामुळे बंद आहे दर्शनासाठी. सो काय नाही करू शकत. बट एक इथे लिहिलं आहे, तुम्ही पॉज करून वाचू शकता. इंग्रजी. सो आपला लाल महल आहे. काय नाही करू शकत, आता आपण जावं लागेल. तर आय होप सो समोरच शनिवार वाडा तर चालू असावा. तो 9:30ला चालू होणार आहे. कुठे फिरायचं मग बघू. शनिवार वाडा पण बघून घेऊया किती वाजता चालू होतं बघू. आणि जर तिकडचा व्ह्यू भेटतं तर आपण तिकडचं दाखवूया. नो प्रॉब्लेम. पुढे फिरायला फिरून घेऊ. वाव. ए हत्ती बित्ती काय बोलू नको रे. छान दिसते, केवढी गोड दिसते बघ आमच्या बहिणीच्या. चष्मा लावलाय. ऐक ना, हात पुढं कर ना, चिल्लर देतो. वाटलंच मला. चला भाई, फुल फायनली शॉपिंग वगैरे सगळं करून सगळीकडे फिरून वगैरे मस्तमध्ये आज दगडूशेठला आय थिंक ना आम्ही 7:30 वाजता फिरलो त्या रस्त्याने. 7 ते 7 असं वाटलं की इथं राहतो आम्ही. तर हां हे बावड बा इथं ना काय ऐकू. आता आपण आलो शनिवार वाड्याला, पाहू शकता. मस्त आहे. आणि उन्हात आलो रे भाई. बघू 1-2 प्लॅन आहेत ह्याच्यानंतर शनिवार वाड्यानंतर. बघू काय होतं सक्सेसफुल किंवा काय. नाश्ता वगैरे केला मस्तमध्ये पोट भरून. मजा नाही आली नाश्त्यामध्ये, तरी पण ठीक आहे. आता इथे शनिवार वाड्याच्या इथं जाऊ. आज दाखवतो तुम्हाला काय काय. बेटर होईल हे फिरून झालं ना. राडा आहे बाई तेरा कडेला शनिवार वाडा के पास आहे. राडा आहे. ए ब्रो. मागच्या व्लॉगमध्ये सांगितल्याप्रमाणे इथे पण तुम्ही चेक करू शकता. तर आमचा रोया नेहमीप्रमाणे फ्रीमध्ये फोटो काढून देतो तुम्हाला. बघा पेशव्यांचे वंशज पहा. सो फायनली शनिवार वाड्याचं फिरून झालं आहे. बघू थोडे शॉर्ट्स घेतलेत. जर त्यातली माहिती काय जर टाकायला भेटतं तर टाकेल. बट जे मेंटेन करायला पाहिजे ते पुणेकरांनी ते काहीच मेंटेन नाही केलेलं आहे. इथे टूर गाईड घेऊन पण मतलब नाही बाबा. एक तर यूट्यूबला रीड करून या, ऐकून या, वाचणं किंवा रीड करून या. तर टूर गाईड यायचे मतलब नाही आहे. बिकॉज जे मेंटेन होतं ना मेंटेन ते काहीच केलं नाही पुणेकरांनी. सॉरी फॉर दॅट. 20 रुपये घेतात एंट्री फी. फक्त कचरा वगैरे साफ करा असेल कुठे कुठे, अदरवाईज काही मेंटेन केलं नाही. त्यात व्हॅल्यू नाही आहे. शपथ सांगतो शनिवार वाडा यायला बघायला व्हॅल्यू नाही आहे. सॉरी पुणेकर. थेट जे आहे ते आपण सरळ बोलतो बाई. तर आपलं दर्शन झालं आहे, कोल्ड कॉफी पिली आणि आता आपण निघालं सारसबागेत. सारसबागेत बापाचं दर्शन घेणार, थोडा पाय बिया पडणार, मस्त सगळं फिरणार आणि त्याच्यानंतर थोडंसं खाऊन अदरच पहिलं खाऊ आणि खाऊन निघणार मुंबईला. आणि सध्या इश्यू मेन काय माहिती आहे तुम्हाला, संडे आहे. बस आपला ट्रेनचा इश्यू आहे आणि त्याच्यानंतर ST भेटते की नाही माहीत नाही. म्हणून आम्ही सध्या डायरेक्ट कॅब बुक केली. आम्ही कॅबने मुंबईला आलो आणि छान आहे. हर्षदाच्या व मित्राच्या ओळखीने आहे कॅब बुक झाली आहे आणि ते डायरेक्ट आम्हाला सोडते कुर्ल्याला घरी. सो बेटर ऑप्शन आहे आमच्यासाठी. चला भेटू मग. सो फायनल सगळीकडे फिरून आलो आहे. आम्ही ट्रॅव्हल करून आलो आहे सारसबागेत बाप्पाच्या दर्शनाला. वरती काही व्हिडिओ अलाउड नाहीत त्याच्यामुळे इथे ब्लॉग करतो आणि नंतर परत खाली जाऊन तुम्हाला थोडीशी माहिती देतो आणि ब्लॉगबद्दल सांगून एंड करूया. चलो बाय. सो फायनली सिद्धिविनायकाचं दर्शन झालं.
सारसबाग येथील आणि आम्ही निघालो आहे. थोडं ते रेस्ट घेऊ आणि रेस्ट घेतल्यानंतर सगळ्यांचं चाललं आहे म्हणणं की जेवायचं आहे आणि गाडी जी बुक केली ती ऑन द वे आहे. ते आम्हाला 6 or 6:30पर्यंत पिकअप करेल आणि नंतर आम्ही डायरेक्ट कुर्ल्याच्या दिशेने चालू. नाही बाबा, कुर्ला ब्रो, कुर्ला सगळ्यांना पूर्ण उरला तोच कुर्ला. कसं नाक करायचं नाही आणि लोकांचा विषय सोडायचा आहे. विषय म्हणजे गंभीर टापचा विषय गंभीर. तिथं गंभीर सोबत जे पुण्याला फिरायला आलं त्यांच्याबद्दल कोण सांगणार तुम्हाला. तर हां, सगळ्यात पहिले इंट्रोडक्शन आपली हर्षदा हिंगे जी आपली नेहमी असते. सेकंड रोहित शिंदे. तिसरी कागू सरिका कागू आणि आमची पुगू आणि आगू. नाव काय तुझं? डॉक्टर किडनी स्पेशलिस्ट. हां सरे काकू परत एकदा नमस्कार. किडनी स्पेशलिस्ट आणि आपला दीपक हिंगे जय दीपक सलून मार ना मित्र. ओ माय गॉड, 27. वाव, ह्या सुंदर अशा एंडिंग नंतर शेवटी फायनली एंड करतोय पुण्याचा व्लॉग. तर हा पूर्ण व्लॉग तुम्हाला नक्की आवडला असेल आणि खूप छान झाला यार व्लॉग. म्हणजे व्लॉग बोलण्यापेक्षा जो आमचा प्रवास होता तो खूप भारी होता. आम्ही सगळ्यांनी एवढा मस्त एन्जॉय केला ना. जो ट्रेनपासूनचा जो आत्तापर्यंतचा प्रवास खूप छान झाला, मस्त वाटला मला आणि सगळ्यांना आवडलं. सो आता सारसबागेमधून एंड ऑफ करतो आहे. इथून आम्ही आता जेवणार आणि जेवण आता आमची कॅब येतं, आता कॅबमध्ये निघणार आहे. आणि मित्रांनो, असे नवीन छान ब्लॉग बघत जा, पूर्ण बघत जा आणि प्रेम द्यायला नका विसरू. प्रयत्न करत असतो काही ना काही नवीन करण्याचा. नवीन काही असू दे ट्राय करत असतो. ते तुमचं प्रेम देत राहा, बाकी काही नको आहे मला. आय लव्ह यू आणि भेटू पुन्हा.